मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, 2 दिवसापूर्वी मी एक असा व्हिडिओ बनवला होता की मुलगी आईबापांच्या विरोधात जाऊन उभी राहते आणि ही उभी राहिलेली मुलगी बापाला प्रचंड वेदना देऊन जाते. या विषयावरच्या व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. आजचा व्हिडिओसुद्धा ह्याच विषयावरचा असला तरी थोडा त्याचा अँगल वेगळा आहे. काही मुली अशा असतात की त्या आईबापांवर एवढं प्रेम करतात की स्वतःच्या नवऱ्याच्या डोक्यावर आपल्या आईबापांना आणून ठेवतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला अवतीभोवती दिसतील. मित्रहो, आईवडील हे आपल्या आईवडिलांच्या ठिकाणी असले पाहिजेत. ते दुसऱ्यांच्यावर ओझं होता कामा नये याची काळजी मुलीनं घेतली पाहिजे. म्हणजे हे प्रमाण अलीकडे इतकं वाढलेलं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये ते आपण म्हणायचो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, तसं ही दिलवालीच पुरुषाला तिच्या नवऱ्याला दुल्हनिया ले जाएंगे असं म्हणण्याची वेळ येईल. कारण ह्या नवऱ्या नावाच्या प्राण्याला त्याची पत्नी आणि त्याचे माहेरचे नातेवाईक हे एवढं त्यांचा बोजा असतो, एवढं त्यांचं अतिक्रमण असतं की तो जो नवरा असतो बिचारा त्याला वाटतं की आपण आपल्या घरातच आलो आहे की सासरवाडीला राहतो आहे. मित्रहो, हे प्रमाण जर आपल्या शेजारी पाजारी असेल, एखादं तिच्या माहेरचं नातेवाईक वगैरे तर समजू शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे काही मुली ज्या आहेत त्या लग्नानंतर परदेशामध्ये राहू लागल्यात नवऱ्यासोबत. तर परदेशामध्ये राहणारा तिचा नवरा तो जॉब करतो. काही ज्या मुली असतात त्या घरीच असतात, तिकडे हाऊसवाईफ राहणं पसंत करतात, किंवा काही मुली ज्या असतात त्या लग्नानंतरसुद्धा नोकरी करणं पसंत करतात परदेशामध्ये. या दोन्ही प्रकारच्या मुली तुम्हाला सापडतील परदेशामध्ये. काही नोकरी करतात तर काही हाऊसवाईफ करतात, काही यूट्यूबर आहेत वगैरे वगैरे. तर अशा जेव्हा मुली परदेशामध्ये राहतात तेव्हा त्या जावयाचे दुखणं बघवत नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मुलीचे आईवडील त्यांचं तिकीट काढण्यापासून, त्यांचा व्हिसा काढण्यापासूनचं काम या जावई नावाच्या प्राण्याला करावं लागतं. ते आले, आता परदेशामध्ये गेला की माणूस काय 15-15, 20-20 दिवसाने परत येत नाही. तो राहतो चांगला 3-4 महिने. काही जण तर एवढे निर्लज्ज आहेत मुलीचे पालक की ते चांगले वर्षभर राहून जातात. ते जर रिटायर पालक असतील, मुलीचे रिटायर नोकरदार असतील तर त्यांना काही फरक नाही पडत. आणि त्या 2-3 समजा मुलीच असते, मुलगा नसेल त्यांना कोणी, तर मग काही फरकच नाही पडत त्यांना. 1 वर्ष काय आणि 6 वर्ष काय, त्यांचं जाणं फिक्स असतं, येणं फिक्स नसतं त्या मुलीच्या सासरवरून. याचा परिणाम असा होतो ना मित्रांनो की मुलीच्या आईवडिलांचं मुलीच्या संसारामध्ये अतिक्रमण आणि त्यांचा हस्तक्षेप हा वाढू लागलेला आहे. मुलीचे संसार तुटण्यामागे हेच महत्त्वाचे कारण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलीच्या पालकांचं म्हणण्यापेक्षा मुलीच्या आईचं हे एवढं हस्तक्षेप वाढत चाललेलं आहे ना की जावई नावाच्या प्राण्याला हे सहन करण्यापलीकडचं होऊ लागलेलं आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकेन किंवा तुमच्या अवतीभोवतीसुद्धा या गोष्टी जाणवत असतील तुम्हाला. म्हणजे मुलानं, आपण कसं असतं माहिती आहे का, लग्न जेव्हा करायला आपण मुलगी शोधायला लागतो तेव्हा त्या मुलीच्या अपेक्षा तुम्हाला माहिती आहेत. मुलगी तिच्या घरी म्हणजे माहेरी झोपडीत राहत असेल किंवा एखाद्या छोट्याशा रूममध्ये राहत असेल, चाळीतल्या घरामध्ये राहत असेल, पण तिला तिचा नवरा हा चांगला स्वतःच्या घरात, स्वतःच्या फ्लॅटमध्ये, लक्झरियस फ्लॅटमध्ये राहणाराच लागतो. याचा अर्थ काय, तर तिनं एक गोष्ट मनाशी नक्की केलेली असते की आईबाप हे आपल्याला 18 ते 20 वर्ष, जास्तीत जास्त झालं तर 25 ते 30 वर्ष इतके वर्ष आपले आईवडील सोबत करतात. पुढचं अख्खं आयुष्य जे देवानं आपल्याला दिलेलं आहे ते अख्खं आयुष्य आपल्याला नवऱ्यासोबत काढायला लागतं. तर असा माणूस बघताना, असा माणूस नवरा म्हणून स्वीकारताना तो चांगला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वेल सेटल पाहिजे. हे आपण बघतो, हे मुली बघतात. तर हे असं वेल सेटल माणूस बघायचा. मग हळूहळू पहिले आपण पुढे जायचं सासरी. लग्न होऊन सासरी गेलं की हळूहळू मग नवऱ्याचं हे बघायचं, मन काय आहे, कसं मन आहे त्याचं, तो काय करतो वगैरे वगैरे. मग पहिलं होतं ते त्याच्या आईवडिलांना त्याच्यापासून दूर करणं. मग कधी कधी कसं असतं की आईवडील गावाला राहत असतात, कधी आईवडील दुसरीकडे राहत असतात, किंवा आणि हा एकटा राहत असतो वगैरे नोकरीनिमित्तानं वगैरे वगैरे.
तर मग आईवडिलांचं ह्याच्याकडे येणं जाणं कधी असतं किंवा कधी ह्याचं आईवडिलांकडे येणं जाणं असतं, सगळं बंद झालं पाहिजे किंवा कमी झालं पाहिजे, अतिशय कमी, नगण्य. ते नगण्य कसं होईल हे पहिलं मुली बघतात. ते झालं की हे एकदा काम फत्ते झालं की मग मुलीच्या आईवडिलांचा तिच्या संसारातला वावर वाढायला लागतो. आणि एवढा वाढतो तो की डोक्याला सहनसुद्धा करता येत नाही. एवढं टेन्शन, म्हणजे कामाचं टेन्शन, पैसे मिळवण्याचं टेन्शन, मुलाला शाळेत कोणतं घालायचं ह्याचं टेन्शन, आणि या मुलीला कसलं टेन्शन असतं किंवा त्याच्या जी पत्नी असते घरातली तिला कोणतं टेन्शन असतं, तिला तिच्या माहेरचं टेन्शन असतं. आपले आईवडील आले, आता राहिलं पाहिजे खूप दिवस, मग त्याने असंच केलं पाहिजे, मग एकदम त्याने ती जरा जरी इकडे गेले, परत एकदा त्यांच्या घरी गेले तर ही खूप चलबिचल करणार वगैरे असतं. मलाही कळत नाही सासर म्हणजे नेमकं काय आहे हो. सासर म्हणजे नेमकं काय आहे. मुलीला द्या ना सोडून सासरच्या घरी, 4-2 गोष्टी ऐकाव्या लागतील. बरं, ह्या अशा घरामध्ये म्हणजे मुलीचं जे माहेर असतं तिच्या घरामध्ये, त्या माहेरी जेव्हा दुसरी एक मुलगी प्रवेश करते सून बनवून, तेव्हा त्यांना मात्र अपेक्षा असते की तिच्या आईवडिलांनी आलं नाही पाहिजे त्यांच्याकडे. अशी कुठली पद्धत आहे की मुलीच्या घरी येऊन एवढे दिवस राहतात, असं करतात, तसं करतात, पण ह्यानी मात्र त्यांच्या मुलीच्या घरी गेलेलं चालतं. संसारामध्ये जेव्हा मुलीचे आईवडील डोकावतात ना, तेव्हा घराची वाट लागायला, संसाराची वाट लागायला सुरुवात होते. आणि जेव्हा त्या संसाराची राखरांगोळी होते, स्वप्नांची राखरांगोळी होते, तेव्हा हे प्रकरण संपतं. काही प्रकरणं तर अशी आहेत, दोघांनाही उद्ध्वस्त करतात, दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, आणि त्यांना जर मूल असेल तर त्या मुलाचं बालपण जाळून टाकतात. इतके भयानक प्रकार अलीकडच्या काळात संसार नावाच्या या गोष्टीमध्ये आपल्या आयुष्यातलं एक वळण असतं, त्या वळणावर लागते. ती ठेच एवढी लागते ना की पुढे तुम्ही कितीही तरुण असलात, तो असेल किंवा ती असेल, तरी त्यांना इच्छा राहत नाही. आता त्याचं प्रकरण असं असतं की ह्या बायकोनं खूप छळलेलं असतं आणि तिच्या माहेरच्याने खूप छळलेलं असतं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तिला मनात जे काही बिंबवलं तिच्या आईवडिलांनी की हा असाच आहे तुझा नवरा, तिच्या त्या नवऱ्याचे नातेवाईक असेच आहेत, हे जे काही बिंबवलेलं असतं ना, ते बिंबवलेलं एवढं असतं की तिला जे सुख मिळतं तिच्या संसारामध्ये, ते सुखसुद्धा गुलाबाच्या फुलाप्रमाणे तिला वाटत नाही, तर गुलाबाच्या काट्याप्रमाणे वाटतं, तिला ते बोचू लागतं. या गोष्टी एवढ्या भयानक पद्धतीने वाढल्या आहेत मित्रांनो की घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता लग्न जर करायचं म्हटलं तर दागदागिन्यांसाठी तुम्हाला माहिती आहे की एवढा खर्च येतो. ते दागदागिने जुने पाने तुमच्याकडे नसतील तर त्या दागदागिन्यांसाठी प्रचंड मोठा खर्च करावा लागतो. तो खर्च झाल्यानंतर देण्याघेण्याचे प्रकार असतात. अलीकडच्या काळामध्ये मानपानाचा सुद्धा नव्यानं प्रवेश झालेला आहे. मधल्या काळात तो बंद होता, पण प्रत्येकाचंच असतं माझी एकुलती एक मुलगी आहे असं तिकडचे लोक म्हणणार, आणि ते जर थांबले तर मग मुलाकडचे म्हणणार की बाबा आमचा एकुलता एक मुलगा आहे. असे ह्या गोष्टीतून हे तावून सुलाखून हे संसार नावाची गोष्ट बाहेर पडलेली असते. मग दोन्हीकडचा मानपान, मग मी एवढ्या जणांचा केला तर तुम्हाला एवढ्या जणांचा करायलाच पाहिजे. त्याच्यातला एक कोणीतरी फरफटत जातो त्या गोष्टीमागे, कारण त्याची ऐपत नसते, पण त्याला हे मानपान करणं स्वाभाविक असतं. तिसरी गोष्ट म्हणजे मानपानाचं झाल्यानंतर लग्न कुठे करायचं, त्याचा खर्च कसा करायचा, लग्नाला किती लोक बोलवायची, तुमच्याकडची किती, आमच्याकडची किती, लग्नामध्ये पंक्तीला काय वाढायचं वगैरे, इथपासून सगळी गोष्टी असतात. मुलीला दागदागिने काय घालायचे, मुलीनं मुलाला काय दागदागिने घालायचे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि ह्याच्यामध्ये काही लाखांचा अक्षरशः चुराडा होतो. जो चुराडा म्हटला तर एवढा मोठ्या प्रमाणावर चुराडा होतो, आणि तो किती वेळात होतो सांगा मित्रांनो. तर जवळपास लग्न ही गोष्ट आहे ना, ती लग्नाचं सकाळचे विधी अक्षरशः 6 ते 7 तासामध्ये सगळे विधी आटपतात. आणि त्या 6 ते 7 तासामध्ये आपण जवळपास 15 ते 20 लाखाचा चुराडा करून टाकतो. ज्याच्यात जो पैसा जर एखाद्या त्या मुलाला दिला किंवा त्यांच्या संसाराला जर दिला तर केवढी मोठी त्यांची सेविंग होऊ शकते त्याच्यामधून. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे लग्न झालं की ती दोघं जी नवरा बायको आहेत ती त्यांच्या घरी येतात, आणि त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांचा पहिल्यापासून संसार उभा करण्याची त्यांची तारांबळ उडते. मुलगी जर नोकरीला असेल तर ठीक, नाही तर सगळ्या गोष्टी या मुलाला सांभाळाव्या लागतात. आजच्या काळात मुलींना असं वाटतं की ती घरकाम करते म्हणजे खूप सगळं करते, पण बाहेरचा स्ट्रगल केवढा वाढला हे तिला कळत नाही, कारण ती बाहेरचं जग तिनं पाहिलेलं नाही.
काही मुली ज्या नोकरी करतात त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे आत्ताचा विषय. पण ज्या नोकरी करीत नाही, ज्या फक्त गृहिणी आहेत, त्यांना त्या घरकाम ज्या करतात ते सुद्धा खूप मोठं काम आहे असं त्यांना वाटतं. पण बाहेरचा स्ट्रगल त्यांनी पाहिलेला नसतो. बाहेर पैसा मिळवायचा, बॉसचं बोलणं खायचं त्याच्यासाठी. बॉस जी गुलामगिरी आपल्यावर लादतो, अक्षरशः गुलामासारखा वागवतात हल्ली नोकरीच्या ठिकाणी, ते ऐकून घ्यायचं. तरीसुद्धा फ्रेश मनानं घरी यायचं. मुलीसमोर किंवा मुलं कोण असतील त्यांच्यासमोर आणि स्वतःच्या पत्नीसमोर कसं नुसतं हसायचं, आपण हसते खेळते आहोत तसं दाखवायचं आणि त्या संसारात रम्मान व्हायचं. हे खूप मोठं स्वप्न आहे आपलं, खूप मोठं ही आपल्या आयुष्याची, पुरुषाच्या आयुष्याची ट्रॅजेडी होऊन जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं सहन करीत तो पुन्हा दुसऱ्या दिवशी परत नव्यानं त्या ठिकाणी कामावर जातो. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या मित्रांनो, तर पुरुषासाठी लग्न ही गोष्ट इतकी त्रेधा तिरपीट उडवणारी आणि आयुष्याची वाताहत लावणारी आहे की कधीतरी एकदा माणूस वाटतं की त्याचा संसार खूप सुखाचा झाला, आपला पण संसार झाला पाहिजे असं म्हणून तो एक संसार करायला लागतो. काही मुलीच्या गोष्टीची तडजोड करतो. असे जे तडजोड करणारे पण लोक आहेत, सगळे मी म्हणत नाही पुरुष किंवा सगळे मुली पण अशा नाही आहेत, पण काही लोक तडजोड करणारे आहेत. तरीसुद्धा जे तडजोड करतात त्यांची पहिल्या दिवशीपासून तडीपारीची ही कारवाई अशी हळूहळू सुरू होते संसारामध्ये. ही गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे मित्रांनो. मुलींच्या पालकांनी जर मुलीला पाठवणी केल्यानंतर तिच्या संसारामध्ये लक्ष कमी घातलं, म्हणजे दुर्लक्ष करा असं माझं म्हणणं नाही. कसं असतं माहिती आहे का, छोटंसं मूल असतं, ते हळूहळू चालायला लागतं. त्याला जर तुम्ही तुमच्या आधारानंच चालवायचं म्हटलं तर ते मूल कधीच चालायला शिकत नाही. जर तुम्ही त्याला त्याच्या पद्धतीनं चालायला दिलंत आणि त्याचा आधार बनून राहिलं की कधी तो पडतोय असं वाटलं की त्याला आपण सावरण्यासाठी जर तुम्ही मागे राहिलात तर तो मुलगा लवकर चालायला शिकतो. अन्यथा त्याला चालणं लवकर जमत नाही. संसाराचं सुद्धा तसंच आहे. या गोष्टी जोपर्यंत मुलीचे पालक समजून घेत नाही तोपर्यंत मुलींच्या संसाराची अशीच वाताहत होणार. आणि मग असं म्हणायचं की श्रीमंतात दिली होती, पण श्रीमंत लोकही अशी होते. आणि आजच्या काळात असं होतं ना की मुलाकडचे पालक चांगले जरी वागले तरीसुद्धा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं जातं. आणि या आता जे मी गोष्टी बोललो त्याचा काही मुलाचे पालक हे गैरफायदा सुद्धा घेतात. म्हणजे त्यांना चांगली मुलगी मिळाली तर तिला छळ कर, तिला नको नको ते घालून पाडून बोल, कारण त्यांना ती इझी मिळालेली असते. इझी मिळालेली का असते तर तिथे पण मुलीच्या पालकांचा काय म्हणतात तो एक त्याला शब्द वापरता येत नाही मला, पण असा एक गोष्ट असते की एखादं चांगलं श्रीमंताचं स्थळ मिळालं की मुलीचे पालक तिच्या मागे भराभरा धावतात त्या स्थळामागे. त्यांना इतर स्थळच दिसत नाही, ते स्थळ एक दुनियेत आहे अशी मागे भराभरा पाळतात. त्यामुळे त्या मुलाला अगदी बिनदिक्कत हल्ली लग्नाचा हा बाजार झाला आहे, मुली मिळणं कठीण आहेत. अशा लग्नाच्या बाजारातसुद्धा त्याला अगदी काही न करता अशा स्थळं येतात आणि त्याचं लग्न लगेच जुळून जातो. त्यामुळे त्या मुलाला किंवा त्या मुलाच्या पालकांना मुलीची किंमत कळलेली नसते. त्यामुळे ते सुद्धा मग घालून पाडून बोलतात आणि मग अख्ख्या श्रीमंत लोकांवर असा एक शिक्का बसून जातो की श्रीमंत म्हटलं की हे असेच लोक असतात. पण आज शिक्का मारणं स्वाभाविक आहे, शिक्का मारणं ठीक आहे, पण तुम्हीसुद्धा तुमची मुलगी देण्याच्या वेळेला तो श्रीमंत आई एवढंच बघितला होता त्या मुलं कशी आहे, मुलगा कसा आहे, व्यसनी तर नाही ना, मुलाचे पालक कसे आहेत, आईवडील कसे आहेत, त्या फॅमिलीची बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं काही मुलीचे पालक बघत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. हे सुद्धा मुलीचे पालक मान्य करायला तयार होत नाहीत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात हुंडाबळीच्या केसेस घडतात. तरीसुद्धा मुलगा वेल सेटल पाहिजे, मुलगी श्रीमंतीत पडली पाहिजे. तिनं इतके दिवस हालअपेष्टा सहन केल्या, तशा हालअपेष्टा तिला सासरी सहन करायला लागता कामा नये. तिला जास्त घरकामं येत नाहीत, तिला जेवण करता येत नाही, एवढी ही मोठी लिस्ट त्यांनी मुलाच्या हातात ठेवतात. तरीसुद्धा लग्न होत नाही म्हणून मुलगा जो असतो तो ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो आणि तिला घरी घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला मुलगी झाली असेल तर कृपा करून या गोष्टीपासून लांब राहा. माझे प्रेक्षक वर्ग जे आहे त्याच्यामध्ये मुलीचे पालकसुद्धा नक्कीच असतील. तर त्याने एक लक्षात ठेवा, तुमची मुलगी सुखी संसारात पडावीशी वाटत असेल तर मुलाचं देखणे पण बघू शकता तुम्ही, पण त्याचं मन पहिले बघा आणि त्याचे कौटुंबिक पार्श्वभूमी काय ते बघा, त्याचे संस्कार बघा, या गोष्टी बघा. या गोष्टी जर बघितल्या तर तुमची मुलगी एका छोट्याशा फ्लॅटमध्ये सुद्धा सुखी संसार करेल आणि संसाराचा स्वर्ग बनवेल.
तिथे 4 दिवस का असेना ती जास्तीची जगेल. अशा गोष्टी बघा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.